नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमन काकू अजूनपर्यंत उठलेल्या नसतात आणि म्हणूनच प्रतिमा आत्यांना सुमन काकूंची काळजी वाटत असते. प्रतिमा आत्या म्हणतात की अजूनपर्यंत सुमन कशी नाही उठली. रात्री तर ती खूप लवकर झोपली होती. मग अजूनपर्यंत उठायला हवी होती तिला. बरं वाटत नाहीये का? नक्की काय झालं असेल? आता प्रतिमा आत्यांना काळजीही वाटत असते आणि भीतीही वाटत असते. त्याचवेळी नागराज काका घरी येतात. नागराज काका प्रतिमा आत्यांना म्हणतात, गुड मॉर्निंग वहिनी. तर प्रतिमा आत्या म्हणतात, भाऊजी, अहो एवढ्या सकाळीच तुम्ही कुठे गेला होता? नागराज काका म्हणतात, कुठे नाही वहिनी, इथेच मॉर्निंग वॉकला जाऊन आलो. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु भाऊजी, सुमनची तब्येत ठीक नाहीये का? ती अजूनपर्यंत उठली नाहीये. नागराज काका नाटक करत म्हणतात, काय, तिला ताप वगैरे तर आला नाहीये ना? प्रतिमा आत्या म्हणतात, मला तर काहीच कळत नाहीये. ती रात्री लवकर झोपली, ती अजूनपर्यंत उठलीच नाहीये. नागराज काका म्हणतात, हो ना, मी सुद्धा पहाटे मॉर्निंग वॉकला जात होतो. त्यावेळी तर ती गाढ झोपली होती. थांब मीच बघतो, असं म्हणत नागराज काका रूमच्या दिशेने निघून जातात. इकडे प्रतिमा आत्या घाबरलेल्या असतात आणि म्हणूनच त्या सायलीला फोन करतात. सायली म्हणते, बोला ना प्रतिमा आत्या, सगळं काही ठीक आहे ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, ठीक असं काहीच वाटत नाहीये. सायली म्हणते, काय झालं प्रतिमा आत्या? तर प्रतिमा सायलीला म्हणतात, सायली, अगं सुमन तुझ्यासोबत मार्केटला आली होती, तेव्हा तिच्यासोबत काही घडलं होतं. म्हणजे त्या गोष्टीचा तिला त्रास झाला होता का, किंवा अजून काही? सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, असं काहीच घडलं नाहीये. तुम्ही का असं विचारताय? तर प्रतिमा म्हणतात, अगं मला तर काहीच कळत नाहीये. सुमन रात्री कधी आली मला माहीत नाही, पण त्यानंतर मी तिला जेवायला उठवायला गेले तर ती गाढ झोपली होती. मला वाटलं दमून झोपली असेल आणि म्हणून मी तिला जास्त उठवण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु अजूनपर्यंत ती उठलीच नाहीये. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, काय? तर प्रतिमा म्हणतात, हो ना, मला तर सुमनची काळजी वाटत आहे. मला वाटलं तिथे काहीतरी घडलं असावं आणि त्याचा त्रास तिला झाला असावा. सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, खरं तर सुमन काकूंनी आम्हाला बरंच काही सांगितलं आणि ते सांगण्यासाठी मी तुमच्या घरी येणारच होते. तुम्ही एक काम करा, तुम्ही तोपर्यंत सुमन काकू उठतात का बघा, मी येईन तिथे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, लवकर ये, मी वाट पाहते. मला खरंच खूप भीती वाटते. सायली म्हणते, प्रतिमा आत्या काळजी करू नका, मी आलेच, असं म्हणत सायली फोन ठेवते. आता इकडे सुभेदारांच्या घरी सर्वांनाच सायलीच्या बोलण्याची काळजी वाटत असते. सर्वजण घाबरत सायलीला विचारतात, सायली, अगं नक्की काय झालंय? तर सायली म्हणते, आई, अहो सुमन काकू अजून उठल्याच नाहीयेत. तर अस्मिता म्हणते, काय, सुमन काकूंची तब्येत ठीक नाहीये का? तर सायली म्हणते, तब्येत ठीक आहे, पण त्या ठीक नाहीयेत. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. कल्पना ताई सायलीला म्हणतात, सायली, अगं नक्की तुला काय म्हणायचंय? काय घडलंय? काय झालंय? प्रतापराव म्हणतात, म्हणजे नक्की काय घडलंय? तर अर्जुन म्हणतो, डॅड, सुमन काकूंच्या बाबतीत जे काही घडलंय ते अगोदर सायलीलाच कळालं. सायली म्हणते, हो, असं म्हणत सायली घडलेला सर्व प्रकार सांगू लागते. कशा प्रकारे सायलीला सुमन काकूंच्या पाठीवरचे वण दिसले होते आणि त्यानंतर ते सत्य शोधण्याचा तिने प्रयत्नही केला होता. सुमन काकूंना विचारलं होतं, त्यावेळी सुमन काकू खोट्या बोलल्या होत्या, त्यांनी सत्य सांगितलं नव्हतं. म्हणूनच मला त्यांना ऑफिसला घेऊन जावं लागलं. ज्यावेळी मी त्यांना ऑफिसला घेऊन गेले त्यावेळी सुमन काकूंनी सत्य कबूल केलं. त्या म्हणाल्या की त्यांना नागराज काकांनीच मारहाण केली आहे. हल्ली नागराज काका त्यांना मारहाण करत आहेत, त्यांच्यावर हात उगारत आहेत. हे ऐकताच प्रतापराव, कल्पनाताई आणि घरातील सर्वांनाच धक्का बसतो. प्रतापराव म्हणतात, काय,
नागराज तिला मारहाण करत आहे. आणि हे सगळं काही ती का सहन करते? कशासाठी? तर कल्पना ताई म्हणतात, हो ना, मला तर हे सगळं काही खूप वेगळंच वाटत आहे. तर अस्मिता म्हणू लागते, ते काही असो, परंतु आजकालही पुरुषांना यातच पुरुषार्थ वाटत असतो. तर सायली म्हणते, परंतु बाबा, या सगळ्याला आता सुमन काकूंनी प्रतिकार करायला हवा. सुमन काकूंनीच आता जिद्दीने उभं राहायला हवं. तर प्रतापराव म्हणतात, मग आपण काय गप्प बसायचं आहे का? ते काही नाही. मी आताच रविराजला फोन करणार आहे आणि नागराजचे सगळे प्रताप सांगणार आहे. त्याला लवकरात लवकर जेलची हवा खायला पाठवेन. नागराजशी मी बोलेन, मी त्याला जाब विचारीन. आता मी त्याला सोडणार नाही. तर अर्जुन म्हणतो, डॅड, तुम्ही असं काहीही करणार नाहीत. कारण आपण जर असं काही केलं तर नागराज काका थोडे दिवस शांत राहतील. त्यानंतर ते पुन्हा एकदा तसाच त्रास द्यायला सुरुवात करतील. या सगळ्यामध्ये सुमन काकूंना त्रास होणारच आहे. तर सायली म्हणते, हो बाबा, म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की सुमन काकूंनी स्वतः या सगळ्या गोष्टीला विरोध करायला हवा, स्वतः खंबीरपणे उभं राहायला हवं. मला खात्री आहे की सुमन काकू हे सगळं काही करतील. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे, आता आम्ही शांत राहतोय. परंतु तरीसुद्धा नागराज शांत राहिला नाही. त्याने सुमनला त्रास दिला. तर मात्र आपल्याला रविराजशी बोलावं लागेल. तर अर्जुन म्हणतो, त्याची काहीच गरज नाही, कारण सिनियरच्या अगोदर मीच त्यांच्यावर लीगल ॲक्शन घेईन. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. कल्पना ताई सायलीला म्हणतात, सायली, ज्या सुमनची तब्येत बघ कशी आहे, तू लवकरात लवकर निघ बरं. अर्जुन म्हणतो, सायली चल, असं म्हणत सायली आणि अर्जुन आता सुमन काकूंना पाहण्यासाठी किल्लेदारांच्या घरी निघालेले असतात. सायली अर्जुनला म्हणू लागते, अजूनपर्यंत प्रतिमा आत्यांचा मेसेज आला नाही. याचाच अर्थ अजूनपर्यंत सुमन काकू उठल्याच नाहीयेत. मला तर खरंच खूप भीती वाटते. भलतं काही घडू नये एवढंच वाटतंय. आता सायली खूप काळजी करत असते आणि म्हणूनच अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, तू एवढी काळजी करू नकोस. असं काहीही घडलेलं नसणार. कदाचित सुमन काकूने काम भरपूर केलं असावं, थकवा आला असावा आणि म्हणूनच जास्त वेळ झोपल्या असतील. बाकी काही नाही. सायली म्हणते, असंच असू देत. खरं सांगू का, एक गोष्ट मात्र खरी आहे की सुमन काकू घाबरल्या आहेत आणि त्यांना स्वतःच्याच घरात असुरक्षित वाटत आहे. त्यांची ही भीती तर घालवायला हवीच ना. अर्जुन म्हणतो, ते तर तू घालवशील. आज कसं तन्वीला तू सरळ केलं. सायली म्हणते, हो, परंतु त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत होता. आपण दोघांनी मिळून तिचं खरं रूप सर्वांसमोर आणलं आहे. पण या सगळ्यात अश्विन भाऊजींना खूप त्रास झाला. ते खूप चिडले होते. नक्की प्रिया कुठे गेली हे शेवटपर्यंत कळालंच नाही, कारण अश्विन भाऊजींनी तिला बोलूच दिलं नाही. पण त्यांचंही बरोबर आहे, कारण काहीही झालं, कितीही झालं तरी एकावर दुसरं खोटं, दुसऱ्यावर तिसरं खोट आणि तिसऱ्यावर चौथं खोट असंच प्रिया करणार होती. शेवटपर्यंत ती रात्री नक्की कुठे गेली होती हे सत्य सांगणारच नव्हती. म्हणूनच अश्विन भाऊजींनी तिची बोलती तिथेच बंद केली. परंतु प्रिया नक्की काय करते, ती कोणाला भेटायला जाते, हे सगळं आपल्याला शोधायलाच हो आणि लवकरात लवकर अश्विन भाऊजींच्या समोर प्रियाचा खरा चेहरा यायलाच हवा. अर्जुन म्हणतो, ते तर होणारच आहे. कधी ना कधी अश्विनला कळणार आहे की प्रिया किती फ्रॉड आहे. परंतु आता आपल्याला सुमन काकूंना सावरायला हवंय. सायली म्हणते, हो, आपण निघूयात ना, आणि तिथूनच तुम्ही नागराज काकांच्या मागावर जाणार आहात ना. अर्जुन म्हणतो, हो, हे काम आजच करावं लागेल. दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया ही नाटक करत पुन्हा एकदा अश्विनच्या समोर येऊन उभी राहते. त्याच्यासोबत हसण्याचा प्रयत्न करते, परंतु अश्विन तिच्याकडे पाहत देखील नाही. आता प्रिया मनाशीच म्हणते, हल्ली सर्वच गोष्टी माझ्या हातून निसटून का जात आहेत. तिकडे नागोबाने खूप मोठं टेन्शन दिलं आहे आणि इकडे हा बावळट अश्विन. आता याला काही करून नवावंच लागेल. काहीही करून याला आता माझ्या मुठीत ठेवावंच लागेल. असं म्हणत
प्रिया ही अश्विनशी बोलण्याचं नाटक करत त्याला आवाज देते. अश्विन, मी तुझ्यासाठी तुझी फेवरेट कॉफी घेऊन येऊ का? म्हणजे तुला आवडते तशी स्ट्रॉंग आणि फ्लॉफी. तर अश्विन म्हणतो, नको आहे मला, काहीच गरज नाही. प्रिया म्हणू लागते, अश्विन, मी माझी चूक मान्य केली आहे ना. मी म्हणाले ना की मी चुकले आहे. अश्विन, एकदा तू माझी चूक पोटात नाही का घालू शकत? एकदा मला माफ नाही का करू शकत? अश्विन, खरंच मी चुकले, परंतु यापुढे अशी चूक मी नाही करणार. अश्विन, मी खरंच सांगते, शपथ घेते की मी तुझ्याशी कधीच खोट बोलणार नाही. पण अश्विन, प्लीज माझ्याशी बोल ना. आता अश्विन प्रियाशी काहीच बोलत नाही. अश्विनला गुंडाळण्यासाठी प्रिया त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि प्रेमानेच त्याचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, अश्विन, अरे ऐकून तरी घे ना. मी त्यावेळी खोट का बोलले आणि मी कुठे होते हे सगळं काही मी तुला सांगेन, पण प्लीज माझं ऐकून तरी घे. अश्विन आता प्रियाचा हात झिणकारून लावतो आणि म्हणू लागतो, एक मिनिट, माझा हात धरू नकोस. प्रिया म्हणते, अश्विन, अरे त्या रात्री मी माझ्या मैत्रिणीसोबत. आता मात्र अश्विन खूप चिडतो, रागानेच प्रियाकडे पाहतो आणि तिथून निघून जातो. आता प्रियाची खूप चिडचिड होऊ लागते. प्रिया म्हणू लागते, काय करू या माणसाला? पहिल्यासारखं मला काही करून गुंडाळावंच लागेल. आता मी काय करू की जेणेकरून हा माणूस माझ्या मुठीत राहील? मला काहीतरी करावंच लागेल. दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली आणि अर्जुन किल्लेदारांच्या घरी पोहोचतात. सायली गाडीतून खाली उतरते आणि अर्जुनला विचारते, तुम्ही आत येत नाही आहात का? अर्जुन म्हणतो, नाही नको. मी जर आत आलो तर कळेल की मी इथपर्यंत आलो होतो आणि त्यानंतर मला त्यांच्या मागावर जाणं खूप कठीण जाईल. त्यांना कोणालाच कळायला नको की मी इथपर्यंत आलो होतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे. नागराज काका घरातून निघाले की मी तुम्हाला फोन करेन किंवा मेसेज करेन, पण त्यानंतर पुढे काय घडतंय हे तुम्ही वेळोवेळी मला सांगायचे आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, हो मी सांगेन, पण हो मी इथे आलो होतो हे घरात कोणालाही कळायला नको. सुमन काकू, प्रतिमा आत्या, तू कोणालाही काहीच सांगायचं नाही. इथे तू एकटीच आली आहेस असंच सर्वांना वाटायला हो. सायली आता किल्लेदारांच्या घरी येते. इकडे प्रतिमा आत्या काळजीत असतात. सायली विचारते, सुमन काकू शुद्धीत आल्या आहेत का? प्रतिमा आत्या म्हणतात, नाही ग, अजूनपर्यंत ती उठलीच नाहीये. मला तर तिची काळजी वाटत आहे. पण सायली, तिला ताप वगैरे काही नाहीये आणि तरीसुद्धा तिला एवढी गाढ झोप कशी लागली असावी? कशी असेल सुमन? मी तिला बघून आले, पण मला तर काहीच कळत नाहीये. त्याचवेळी सुमन काकू उठलेले असतात आणि हॉलमध्ये येतात. वहिनींना आवाज देतात. प्रतिमा आत्या त्यांना आधार देतात आणि म्हणू लागतात, सुमन, तू बरी आहेस नाग? तुला काही होतंय का? तू अगोदर बस बरं. सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. प्रतिमा आत्या विचारतात, सुमन ग, काय झालं होतं? तू एवढी गाढ कशी काय झोपलीस? तू खूप दमली होतीस का? तुला बरं वाटत नव्हतं का? सुमन काकू म्हणतात, नाही वहिनी, मी तर अगदी ठीक होते. मला तर काहीच कळत नाही की मला एवढी गाढ झोप कशी काय लागली. मी तोच विचार करते. सायली म्हणते, तुमचं डोकं दुखतंय का? तर सुमन काकू म्हणतात, हो, खूपच ठणकतंय. त्याचवेळी नागराज काका तिथे येतात आणि म्हणतात, काय मग सायली मॅडम, आजकाल तुमच्या फेया जास्तच वाढत आहेत आणि आजकाल तुमची आणि माझी भेट जास्तच होत आहे. अर्जुन नाही का आला? सायली म्हणते, नाही. नागराज काका म्हणतात, ऑफिसमध्ये भरपूर काम असेल ना म्हणून आला नसावा. बरं ठीक आहे, तुमच्या गप्पा चालू द्यात, मी येतोच. सुमन काकू विचारतात, कुठे निघालात? आता मात्र नागराज काकांना खूप राग येतो, परंतु सायली आणि प्रतिमा आत्या समोर असल्यामुळे ते शांतपणे म्हणतात, सुमन, अगं जरा बाहेर जाऊन येतोय. एक महत्वाचं काम आहे. आणि तसंही बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला ती व्यक्ती कुठे जात आहे हे विचारायचंही नसतं. हो की नाही वहिनी?
प्रतिमा आत्या काहीच बोलत नाहीत. नागराज काका म्हणतात, मी आलोच, असं म्हणत ते घराबाहेर पडतात. लगेच सायली ठरल्याप्रमाणे अर्जुनला मेसेज करते. अर्जुन बाहेरच असतो आणि नागराज काकांची वाट पाहत असतो. सायलीचा मेसेज येताच तो नागराज काकांच्या मागावर निघतो. इकडे सायली सुमन काकूंसाठी चहा घेऊन येते. सुमन काकू म्हणतात, वहिनी, मी डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझं डोकं इतकं जड झालं होतं की मला उठायलाही जमत नव्हतं. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, अगं रात्री तू जेवलीही नाहीस आणि एवढी कशी गाढ झोपलीस? सुमन काकू म्हणतात, मलाही तेच काही कळत नाहीये. मी कधीच एवढी झोपली नाही, पण यांनी दूध दिलं आणि त्यानंतर मला अशी काही गाढ झोप लागली की मला पुढे काय घडलं काहीच माहीत नाही. सायली म्हणते, म्हणजे नागराज काकांनी तुम्हाला दूध दिलं होतं? सुमन काकू म्हणतात, हो ना, कधी नव्हे, ते माझ्याशी प्रेमाने बोलत होते, म्हणत होते की माझ्या हातून चूक झाली, मी तुझ्यावर हात उरायला नको होता, आणि त्यानंतर त्यांनी मला दुधाचा ग्लास दिला. मला वाटलं की हे सगळं काही खरं असेल आणि मी ते दूध प्यायले. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, मला सगळं काही कळालं आहे, पण ते सायलीकडून कळालं. मला अपेक्षा होती की हे सगळं काही तू मला सांगशील. सुमन, अगं एवढे परके आहोत का की तुला एकदाही माझ्याशी किंवा यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही? सुमन काकू म्हणतात, वहिनी, हे सगळं इतकं भयंकर होतं की मला असं वाटायचं की माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको आणि म्हणूनच मी आतापर्यंत काहीच सांगितलं नाही. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं मला किंवा रविराज दोघांना तू नक्कीच काहीतरी सांगू शकली असतीस. सुमन काकू म्हणतात, वहिनी, हा धक्काच माझ्यासाठी इतका भयंकर होता की या सगळ्यातून मार्ग काढणं खरंच खूप कठीण होतं आणि अशी वेळ कुठल्याही स्त्रीवर कधीच येऊ नये. सायली म्हणते, सुमन काकू, तुम्ही काळजी करू नका. प्रतिकार कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवलं आहे ना. मग आता प्रतिकार करायचा, अशी कोणतीही गोष्ट आपण सहन करायची नाही. हिंसाचार कुठलाही असो, घरातील किंवा बाहेरचा, स्त्रीने आता तो सहन करायचा नाही. आता म्हणूनच तुम्हाला धाडसी पाऊल उचलावंच लागेल. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, आता तुला सावरावं लागेल. आम्ही आहोत तुझ्यासोबत. दुसरीकडे अर्जुन नागराज काकांच्या मागावर असतो. तो पाहतो की नागराज काका एका वेगळ्याच रस्त्याने जात असतात, जिथे साधी वस्तीही नाहीये. अर्जुन विचार करतो की त्यांचं नक्की काय काम असेल. सायली सुमन काकूंना शरीराचं रक्षण कसं करायचं आणि धीट कसं बनायचं याचं प्रशिक्षण देते. सायली म्हणते, जर समोरची व्यक्ती तुमचा हात धरण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्यात तो हात झिणकारून लावण्याची प्रतिकार शक्ती असायला हवी. सायली आणि प्रतिमा आत्या सुमन काकूंना अन्यायाविरुद्ध लढा कसा द्यायचा हे शिकवतात. सुमन काकू आधी घाबरत असतात, पण सायली त्यांचा आत्मविश्वास वाढवते. सायली सुमन काकूंना शाब्दिक प्रतिकारही शिकवते. माझ्याशी हळू आवाजात बोलायचं, तुम्ही मला असं काही बोलू शकत नाही. सुमन काकूंचा आत्मविश्वास जागा झालेला पाहून सायलीला खूप आनंद होतो. नागराज काका एका हॉटेलवर येतात. चिकन बिर्याणी आणि चिकन लॉलीपॉपची ऑर्डर देतात. अर्जुन हे सर्व पाहत असतो. नागराज काका काउंटरवर पैशांवरून मॅनेजरशी हुज्जत घालतात. अर्जुन सर्व दृश्य लांबून टिपत असतो. इकडे सायली सुमन काकूंना सांगते, जर कधी तुम्हाला वाटलं की तुमच्या जीवाला धोका आहे तर सुरक्षित ठिकाणी लपा, आम्हाला फोन करा, घराबाहेर पडा. स्वतःला कधीही एकटं समजू नका. सुमन काकू सायलीचं कौतुक करतात. सायली, अगं तू किती गुणाची आहेस. तुझ्यासारखी मुलगी या घरात जन्माला यायला हवी होती. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला असं काही दृश्य दिसतं ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकते. अस्मिताचा अंदाज खरा ठरतो. अर्जुन सचिनला एका दुसऱ्याच मुलीसोबत पाहतो. अर्जुनला आपल्या बहिणीची काळजी वाटू लागते. अर्जुन म्हणतो की माझ्या कुटुंबाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीचा जीव घ्यायलाही मी मागे पुढे पाहणार नाही. आता सचिनचं सत्य
कसं समोर येईल आणि अर्जुन त्याला काय शिक्षा देईल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.